हे आहे काय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज वाजले होते खूप म्हणजे मी 11 वाजता उठले होते आणि आता 12 वाजले होते. बसले ते नाश्ता वगैरे झालेला होता. तर म्हटलं चला थोडीशी गवार होती, संडेचा दिवस होता. म्हटलं उद्याची साफसफाई म्हणजे उद्या तर उपवास होता, पण आल्यानंतर भाजी करण्यासाठी म्हटलं गवार खूप दिवसातून आणून पडले, तिला साफ करू जराशी. आणि भरपूर अशी गवार होती, तिला साफ वगैरे करून घेतली. आणि टी व्ही पण बघत होते मध्ये मध्ये, कारण की टाईमपास म्हणून काहीतरी आपलं. आणि खूप छान तुम्ही भरपूर युद्ध राहिले तरी पण असे टवटवीत होते. आणि खूप असे खूप मिळतात. तुमच्याकडं कसं आज सकाळ धरून एवढा पाऊस आहे ना, माहीत म्हणजे खूप आहे. तुमच्याकडं आहे का नाही पाऊस तर नक्की सांगा. आणि गवार कसं बघताय, टी व्ही पण बघत. मला ही सिरियल खूप आवडते आणि मला कधीतरी दिवसात हा चॅनल भेटला तर मी हिंदी चॅनल सहसा बघत नाही, बघते. त्यामध्ये दिसून म्हणजे नाही टी व्हीमध्ये सापडलं तर मी आज एक म्हणजे खूप दिवसांनी मी तिला बसलं आणि बघत होते. त्यांना चिकन आणलं होतं, त्यांना आहे ना चिकनला म्हटलं मस्त ना थोडीशी खारं करावं म्हणून आहे ना धुवून घेतलं 2-3 पाण्याने. आणि त्याला स्वच्छ धुवून घेत होते, कारण की त्याला आहे ना रक्त खूप लागतं. त्यामुळे मग त्यानं 2-4 पाण्याने मी असं स्वच्छ धुवून घेतलं. आणि अवतार बघताना मी ना शनिवारी ना म्हणजे नाही का काजळ लावलेलं, म्हटलं नाही का आंघोळ वगैरे केल्यानंतर निघून जाईल म्हणजे खूप बाहेर जातात नाही, पण घरच्या घरी लावलेलं तसंच होतं. मग मी चिकन आहे ना 2-3 पाण्याने ना धुवून घेतलं. पण आज मच्छी खायची इच्छा होती, ती काही भेटली नाही. म्हणून म्हटलं चला चिकन आणि मच्छी खूप महाग झालेली आहे, त्यामुळं चिकन आपला बेत करू म्हटलं. तर मग मस्त 2-3 पाण्याने मी धुवून घेतलं, हात वगैरे पुसून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं. आणि मीठ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली भरपूर अशी. म्हणजे नाही का आळणी बनवायचं होतं म्हणून. मला माहीत नाही याला आळणी का म्हणतात, आमच्या इकडे याला खारं म्हणतात. त्यानंतर थोडीशी धनी पावडर मी त्याच्यामध्ये टाकून दिली. आणि मग पूर्ण ना हाताने चमच्याने मॅश करता आलं म्हणजे लावता आलं असतं, पण हाताने मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि ना जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करून घेतलं आणि मग बाजूला ठेवून दिलं, कारण की थोड्या वेळासाठी म्हटलं जरा मॅरिनेट होईल म्हणून. त्यानंतर मग मी आहे ना त्याचं सामान म्हणजे नाही का कांदा कापायचं होतं मला, कारण की आज फर्स्ट टाईम मी आहे ना आळणीमध्ये कांदा टाकत नाही का, मला कांद्याचं बिलकुल आवडत नाही. म्हटलं ट्राय करून, शेवटी ते मला नाहीच आवडलं. आणि ह्या सीझनमध्ये ना कांदा आहे ना खूप म्हणजे खूप असे काळे पडतात आहे ना, आणि त्याला ना कधी पण धुवून घेतलं. मग पण साली वगैरे काढून घेतली आणि ना खूप असे हात काळे झाले. तर मग सगळं कांदा वगैरे सगळं पाट वगैरे धुवून घेतला आणि ना आपलं देठं वगैरे काढून छोटे छोटे चॉप करून घेतले, कारण की ते जास्त लागतात. जास्त कांदा एकच कांदा टाकला तर तरी पण तो भरपूर झाला होता. त्यापेक्षा मी थोडासा अर्ध्यातला अर्धा टाकलं तर तरी पण सफिशियंट झालं असतं. तर माझ्याकडून खूपच कांदा त्याच्यामध्ये ॲड झालेला होता. मग मी असं सगळं कांद्याने बारीक बारीक चॉप करून घेतलं. त्यानंतर कुकर ठेवला, कारण की कुकरमध्ये ना सगळं सोपी असतं जेवण बनवणं, कारण की ते 2-3 शिट्ट्यामध्ये शिजून जातं. काही असं मग ते 2 पळ्या तेल टाकलं, त्याच्यामध्ये तमालपत्र टाकली 3-4, कारण की म्हणजे इकडं. आणि एक दाल काय म्हणतात त्याला, ते गोड गोड लागतं ते टाकलं. आणि मग त्याच्यामध्ये मी काय केलं, ते हे झाल्यानंतर थोडं काय ना कांदा जो होता ना आपण कापलेला तो सगळं टाकून आहे ना मस्त असं ना खरपूस होतीपर्यंत ठेवला, कारण की मग त्याच्यात टेस्ट लागते. मग भरपूर असं खरपूस वगैरे झालेला होता. आणि याच खुशी बघा, कारण की चिकन खायचं होतं म्हणून. तर मग खरपूस अंगावर पण उडालं होतं गरम गरम तेल. तर अशा प्रकारे सगळं खरपूस होऊन दिलं बघा, असं जराशी लालसर झालेलं होतं. त्यानंतर जे आपण चिकन ठेवली ना ते मी सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि ॲड करून आहे ना त्या टोपामध्ये मी थोडंसं ना पाणी ठेवलं. जेवढं तुम्हाला आहे ना आळणी बनवायचं तेवढं पाणी ठेवायचं, पण गरम करून ओतायचं, कारण की त्याने टेस्ट लागते. म्हणून मग मी त्याला नाही का गॅसवरती ना गरम करायला ठेवलं. तोपर्यंत हे चिकन नाही इकडलं ना सगळं ना हलवून घेतलं, एकजीव करून घेतलं. कांदा वगैरे तर जे आता ना तेल वगैरे सगळं एकजीव करून घेतलेलं. जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे काहीतरी दिसत होतं. आणि मध्ये मध्ये स्माईल पण आहे, कारण की चिकन खायचं होतं म्हणून. आणि मग ते पाणी जे तापलेलं होतं ना ते ना थोड्या वेळ ठेवून दिलं. त्याच्यानंतर मग मी ते पाणी आहे ना सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. प्रत्येकाची बनवायची वेगळी पद्धत असते, सोपी आणि साधी पद्धत ही. त्यानंतर आहे ना कुकरचं झाकण वगैरे लावून घेतलेलं.
3-4 शिट्ट्यांमध्ये ते होऊन जाते. त्यानंतर मी ना तर इंद्रायणी राईस घेतलेला, तो मी धुवून वगैरे ठेवलं तर तोपर्यंत आपलं चिकन शिजलं होतं. म्हणलं त्याला आळणीवरती बेत मारू. मग नाही का प्लेटमध्ये ना मी पहिल्यांदा ना आळणी सगळं काढून घेतलेलं, कारण की मस्त प्यायचं होतं म्हणून. आणि खूप छान लागतं. फक्त आज कांदा झालेला त्यामुळं काही मला आवडलं नाही, पण तरी पण बेटर झालेलं. अशा प्रकारे मी ताव मारला मग, आणि ताव मारल्यानंतर मग त्याचं जे उकळी घेतली मी परत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना सर्व जे मसाले होते ना 5-6 प्रकारचे सगळे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड करून दिले, आणि ॲड करून ते चांगले मस्त ना शिजून दिले. पहिल्यांदा पाणी होतं त्याच्यामध्ये पण शिजून दिले, कारण की ना मला याच्यात ना तांदूळ टाकायचे होते, पण ॲक्च्युली माझ्याकडनं मसाले ना खूप म्हणजे खूप प्रमाणात पडले होते. कधी बघा आत्ताच एवढं तिखट दिसते, मला पहिल्यांदा जर कळलं असतं तर मी ते काढून घेतलेलं होतं असं कधी कधी गडबडीत असल्यानंतर. तर मग सगळं जरा शिजून दिलं मसाले त्याच्या चिकामध्ये, म्हणजे नाही का त्या रस्त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी ना राईस ॲड केला, जो धुवून आपण ठेवलेलं ना मुरत, तो राईस ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी मी ॲड केलं, आणि त्याच्या परत 5-6 नाही पण 3 शिट्ट्या होऊन दिल्या, कारण की चिकन ऑलरेडी शिजलेलं तर बहुत भाजी जायचं होतं, म्हणून 3 शिट्ट्या होऊन दिल्या. आणि अशा प्रकारे काहीतरी आपला भात दिसत पण खूप तिखट झालेला होता, पण तरी छान होता. लिंबू, कांदा आणि मस्तपैकी असं भाताचा ताव मारलेला. त्याच्यानंतर सोमवारचा दिवस होता. येताना एवढी म्हणजे एवढी ट्रॉफिक आहे ना, म्हणजे कधी कधी ना 2-3 तास लागतात फक्त 1 किलोमीटर यायला. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे, लय लय म्हणजे लयच ट्रॅफिक असते. आजपर्यंत खूप म्हणजे खूप अशी ट्रॅफिक होती. तरी पण कसं तरी पण अर्धा तास लेटच झालेलं होतं. तर मग पटापट घरी आल्यानंतर देवाची पूजा वगैरे करून घेतलेली, आणि नंतर स्वयंपाक वगैरे